मुलगी पळत आली, पप्पा पप्पा बाळाला नेलं बिबट्यानं. मग मी मालकीन पप्पा पळत आलो आणि तो पळत आल्यानंतर इथून असा वावरात धावत होता बिबट्या. त्याच्या पाठीमागं मी मालकीन धावत गेलो जवळजवळ वाड्यापासून. वाड्याच्या पलीकडे फड पिटवणार होते. ते म्हणलेत की तुम्ही मागं जावा, दुसऱ्या माणसांना फोन करा, तर आम्ही इकडून आसपास बघतो. मग मी परत फोन केला, वरनं सगळी लोकं आल्यानंतर तिथं गावलं, तोंडातच गावलं. काय शासनाच्या झालेल्या प्रकारामध्ये काय मागणी आहे तुमच्या काय? काय आता मुलगा गेला आपला. माझे नाव हनुमंत शिवाजी पाटील. माझ्या मुलाचे नाव राजवीर हनुमंत पाटील. 6 वाजता मुलगा मुलगी तिथे रस्त्यावर खेळत होते. आम्ही गोठ्यात होतो ढोरांच्या. मुलगी पळत आली, पप्पा पप्पा बिबट्यानं बाळाला आपल्या नेले. मग लगेच आम्ही धावत आलो बिबट्याच्या पाठीमागून मागून धावत होतो. बिबट्याच्या तोंडात पोरगं होतं आणि बिबट्या पळत होता पुढं. परत गावकरी आलं, ते सगळं आलं, परत सापडून रुग्णालयात घेऊन गेलो. वरल्या वावरात चप्पल गावलं, खायल्या वावरात बाळाची पॅन्ट गावली. त्याच्यानंतर आम्ही पळत गेलो मागणं, तर पुढं बिबट्या होता, बाळ घेऊन पळत होता. ते सोडवून घेतलं आम्ही बाळाला. तुम्ही माझं गेलेलं परत येणार आहे माझं पोरग. ह्याच्या बंदोबस्त बिबट्याने करायला पाहिजे सरकारने. नमस्ते, मी राजवीरची चुलती. राजवीरच्या बाबतीत ही जी घटना घडली ती अतिशय हृदयद्रावक घडली आहे. अचानक हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि हे प्रशासन वन विभागाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हद्दीतल्या 4 घटना घडलेल्या आहेत ह्या. अशाच बाकीच्या मुलांच्या जीवाला बी धोका आहे, तसेच मोठ्या लोकांना पण धोका आहे. रात्रीचे उसाला पाणी बिणी पाजायला जातात, तर त्यांच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि ह्याच्यावरती योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. बिबट्यांचे प्रमाण आता 5 ते 6 तर इथल्या लोकांना दिसलेले आहेत. रात्री ही घटना घडल्यानंतर इथली सगळी लोक हॉस्पिटलला गेल्यानंतर लेडीज लोक इथं होते आणि घराच्या बाजूने 4 ते 5 वेळा बिबट्या आलेला होता. तसाच मुलाच्या वडिलांवरती पण बिबट्याने हल्ला केलेला होता. हे अतिशय म्हणजे हृदयद्रावक घटना घडलेली आहे आणि वन विभागाने ह्याच्याकडे दुर्लक्ष केल्यासारखं केलेलं आहे. रात्री आम्ही वारंवार वन विभागाला फोन वगैरे करून मदत मागण्याचा प्रयत्न केला, तरी पण ते कोणी आले नाही. माझं नाव शहाजी पाटील आणि रात्री घटनास्थळी आम्ही पोचलेलो. ते आमची आता हे घटना जी घडली ती अत्यंत दुर्दैवी होती, कारण यांच्या समोरूनच मुलाला फरकडत इथून बिबट्याने नेलं, किमान अर्धा किलोमीटरपर्यंत फरकडत नेलं आणि त्या ठिकाणीच तिथं ते लोकांचा दंगा ऐकून वगैरे ते टाकलं. त्यानंतर आम्ही सगळे उचलून त्याला सरकारी दवाखान्यात घेऊन गेलो, पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झालेला त्याचवेळी. ते आता आमची एवढीच मागणी आहे की ह्या पाटील परिवाराला आर्थिक मदत ही व्हावी आणि त्या बिबट्यांचा बंदोबस्त किंवा हा नरभक्षक बिबट्या आहे, ह्याला मारण्याची तरी परवानगी मिळायलाच हवी. कारण हा वारंवार इथं येतो आहे किंवा अजून 2-3 घटना इथं गेलेल्या गायीवरती हल्ला, शेळीवरती, कुत्र्यावरती असे भरपूर हल्ले केलेले आहेत. तर हा आणि अजूनही तो येणार हे नक्कीच आहे आणि अशा घटना अजून वारंवार होऊ नयेत किंवा इतर कोणाचे जीव वगैरे जाऊ नयेत, त्यासाठी आधीच वन विभागाने वगैरे काळजी घेऊन याची सतर्कता काहीतरी नियोजन सगळं केलं पाहिजे. ग्रामस्थांनी वन विभागाला ह्या ज्या तो अगोदर घटना झाल्या त्या सांगितल्या होत्या का काय? हो, सांगितलेल्या. प्रत्येक वेळोवेळी घटना आम्ही त्यांना सांगितलेल्या आहेत आणि त्याचा पाठपुरावा पण केलेला आहे, पण तरीही वन विभागाकडून म्हणावं एवढं लक्ष देण्यात आलेलं नाही या गोष्टीसाठी. गांभीर्याने दखल घेतलेली नाही आजपर्यंत. आणि काल रात्री ज्यावेळी घडलं त्यावेळी आम्ही पण त्यांना हे केलेले कॉल वगैरे केलेले आहेत, पण तरीही त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही किंवा त्या हॉस्पिटलमध्ये किंवा इथं घटनास्थळी तिथंही आलेले नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांचा उद्रेक त्यामुळे रात्री जास्त रोष होऊन मग ते त्यांच्या कार्यालयावरती वगैरे लोकांनी अटॅक वगैरे केले. म्हणजे रोषातून हे झालं. म्हणजे लोक भावनिक होऊन त्यांनी काहीच आपल्याला रिस्पॉन्स देत नाहीत हे बघून लोकांनी जरा उद्रेक केलेला थोडं. हे कुटुंब जे आहे ते अतिशय म्हणजे गरीब आहेत, म्हणजे हातावली पोट आहेत सगळ्या लोकांची. आणि ह्याच्या अगोदर सुद्धा उपवळ्यात ही घटना घडली होती. आजूबाजूला सुद्धा अशा घटनासारख्या चालू आहेत
आणि आता लहान मुलं तर इतकी आता असुरक्षित आहेत बिबट्यापासून. ही सगळी जी आपली आता गाव आहेत ही सगळी आपलं ग्रामीण आणि डोंगरी भाग आहे. ह्याच्या अगोदरसुद्धा आपण वन विभागाला लेखी तोंडी सगळ्या बाबतीत तक्रारी झालेल्या आहेत. रात्रीसुद्धा वन विभागाला येथील लोकांनी फोन केला होता. काहीतरी माझ्या मते चांदोलीचा कोणतरी वन रक्षक होता, त्यानं सांगितलं तो आमच्या एरियात येत नाही आणि नंतर त्यांनी फोनसुद्धा उचलला नाही. अशा घटना म्हणजे ह्या इतक्या आहेत की आज एकुलता एक मुलगा गेलेला आहे आणि ह्याच्यामुळे हे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि शासन जर हे जर आता जर लक्ष देत नाही तर ह्याच्यात आम्हाला किमान ते हे जे प्राणी आहेत हे नरभक्षक ह्यांना किमान मारण्याची तरी परवानगी द्या. आणि त्या घटनेनंतर 2 वेळा पुन्हा ही घटना झाल्यानंतर पुन्हा रात्रीसुद्धा 2 वेळा पुन्हा नंतर इथं बिबट्या येऊन गेला. अटॅक माझ्यावर केला. मुलाच्या आत्ता सापळे लावलेत. ही जी पहिली जी घटना झाली होती ज्यावेळी उपळ्यात ही घटना झाली होती, आता कालसुद्धा माझ्यामध्ये उपळ्यात अशीच घटना झालेली आहे. सापळे आता लावण्यापेक्षा ज्यावेळी अशा तक्रारी होतात त्याचवेळी जे हे त्यांनी सापळ्यांचा तो बंदोबस्त करायला पाहिजे होता. आणि ही निव्वळ आपल्या ह्या गावची घटना नाही, प्रत्येक गावात आता बिबटे आहेत. पूर्ण तालुक्यात हा आणि शाहूवाडी तालुका ह्या दोन्ही ह्याच्यात प्रत्येक गावात आहेत आणि लहान मुलं पूर्ण असुरक्षित आहेत. प्रत्येक गावातून आता कुत्रे जातात, रेडकं जातात, वासरं जातात. शासनाने ह्याचा खरोखर नोंद घेतली पाहिजे आणि ह्या कुटुंबाला आर्थिक जितकी होता होईल तेवढी मदत केली पाहिजे. ची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.